समोर. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. अँड आय होप यू ऑल गाईज आर डुईंग वेल. आता सुटलं आहे मी ऑफिसवरून आणि वाजलेत जवळजवळ 6:30 वाजलेत आणि आहे आता मी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती चाललो आहे घरी. पण घरी जायच्या आधी विचार चालला आहे की घाटकोपरला जाऊन येऊ का. पण आता वातावरण इतकं चेंज झालं आहे ना, पाऊस येण्याचा असा शक्यता अशी वाटते की पाऊस येईल. एकदम वातावरणच चेंज झालं आहे आणि थोडी थंडी थंडी अशी हवा जी आहे ना ती लागते. त्याच्यामुळे असं वाटतंय की आजूबाजूला कुठेतरी जवळपास बाजूच्या एरियामध्ये पाऊस वगैरे पडला आहे की काय. तर तो थोडा रिस्की वाटतंय मला, कारण मला वॉच घ्यायचं होतं. माझा जो एक हात आहे ना पूर्ण सुना सुना वाटायला लागला आहे, कारण स्मार्ट वॉच होतं माझ्या हातामध्ये पण ते बंद पडलं म्हणजे चालू होतं तसं, पण एक छोटासा प्रॉब्लेम आला होता त्याच्यामध्ये. मग म्हटलं चला स्वतःच मॅकॅनिक बनूया. तर मी ते खोललं, पण ते खोलल्याने असं झालं की पूर्ण वाटत लागून झाली. त्याला परत जॉईन करू शकत नाही मी, अशी परिस्थिती झाली. त्याच्यामुळे आता ओ माय गॉड, रस्ता इतका खराब आहे ना. तर आता मी स्मार्ट वॉच घेण्याच्या भानगडीत नाही पडणार आहे. एक तर नॉर्मल जे घड्याळ आहे तेच मी घेईन, तेच बरं आहे. ते खूप जास्त वेळ टिकतं. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ हे बघा हे बघा हे बघा हे बघा, पूर्ण स्विफ्टवाल्याने गाडी टेकवली समोर आणि हा मागे घेतोय, मला नाही ठोकला बस. भाई साहब, पूर्ण लाईन मारला ना, पूर्ण स्क्रॅच गेले त्याच्या गाडीला. ॲक्च्युली स्विफ्टवाल्याची चुकी आहे. तो त्याची लेन सोडून तो लेफ्टला गेला. त्याने बघितलं पाहिजे होतं की समोरून गाडी येते वगैरे. मला वाटतं मे महिन्यामध्ये चांगला पाऊस पडायला सुरुवात होईल असं वाटतंय, कारण पावसाचं वातावरण झालं इकडे. पुण्याला वगैरे पाऊस पडतो असं मी बातम्यांमध्ये बघितलं, पण अजून मुंबईला आलेलं नाही. त्याच्यामुळे कसं आहे, कधी मुंबईला पडू शकतो, पण प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे. रेनकोट गेल्या वर्षीचा काढतो बाहेर आणि कसं बॅगमध्ये जर कॅरी करायला काय वाटणार नाही. कधी जर आलाच पाऊस तर भिजण्यापेक्षा रेनकोट घालून बाबा जायचं. चला, त्या लेनने मी नाही गेलो, इकडच्या लेनने आलो. याचा अर्थ असा आहे की मी डायरेक्ट घरी जाणार. घाटकोपरला जायचं असतं तर मी तिकडच्या त्या साईडच्या लेनमध्ये गाडी घातली असती आणि समोर पूर्ण ट्रॅफिक आहे. की हेच बेटर होईल. मी चाललो घरी. घड्याळ कधीतरी कधीतरी घेईन जर योग आला तर. कॅमेऱ्यासाठी आहे ना मला वॉटरप्रूफ कवर पण घ्यायचं आहे, कारण आता पावसाळा जवळ येते म्हटल्यावरती ते लागणार आहे. कारण माझं पहिलं वॉटरप्रूफ कवर जे आहे ते खराब झालं आहे पूर्ण, कारण पावसामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करताना मग खूप प्रॉब्लेम येतील जर वॉटरप्रूफ केस नाही घेतली तर. ज्याच्याकडून मी कॅमेरा घेतला त्याला लवकरात लवकर करतो कॉन्टॅक्ट या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यात, आणि ते एकदा कवर घेऊन टाकतो. शिवराया म्हणून इकडे एक दुकान आहे, स्टोअर आहे. त्याच्यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सगळी पोस्टर किंवा पुतळे वगैरे मिळतात. आणि इकडे शुभ क्रिएशन आणि ट्रॉफीचं एकदम, मला तर वाटतं मुंबईमधलं सगळ्यात मोठं दुकान मी म्हणेन हे ट्रॉफीचं, शुभ क्रिएशन्स.
हे सगळेजण इकडे थांबलेत ना, याचा अर्थ हा आहे की पुढे ट्रॅफिकवाला आहे. आता कोणी थांबत नाही इथे. आणि सगळ्यात पुढे दोघंजण रिक्षावाले होते. रिक्षावाले तर बिलकुल कधी थांबत नाहीत सिग्नलला. याचा अर्थ असा की पुढे ट्रॅफिकवाले त्यांनी बघितले असतील, त्याच्यामुळे थांबले. अरे ट्रॅफिकवाले नाही आहे. अरे वा वा वा, इतकी इमानदार ट्रॅफिकवाले की सिग्नल जंप नाही केला रिक्षावाल्यांनी. हॅट्स ऑफ खरंच. कारण मला परवाच्या दिवशी ट्रॅफिकवाल्यांनी ते पकडला होता ह्याच टर्निंगला. मी सिग्नलकडे एवढा लक्ष नाही दिला आणि अचानक थांबायला सांगितलं. मला वाटतं सिग्नल वगैरे जंप केला की काय मी, कारण सगळे जात होते त्यांच्या मागं, मग मी पण निघत होतो. फक्त त्याने लायसन विचारलं आणि सोडून दिलं मला. कारण डॉक्युमेंट्स असे आपले सगळे क्लिअर आहेत. PUC माझी कदाचित पुढच्या महिन्यात संपेल असं वाटतंय मला. एकदा ते पण चेक केलं पाहिजे. इन्शुरन्स नोव्हेंबरपर्यंत आहे, त्याच्यामुळे काहीच हरकत नाही. जाता जाता त्याने फक्त एवढं सांगितलं की नंबर प्लेट जी आहे ती चेंज करून घे, कारण आता नवीन नंबर प्लेटही निघाल्या आहेत. तर त्या नंबर प्लेट गाडीला असणं अनिवार्य आहे आणि ही सगळ्यात जुनी गाडी आहे. आणि त्याच्यामुळे त्याने सांगितलं तर काय 500-600 रुपये मला वाटतं काहीतरी खर्च आहे त्या नंबर प्लेटसाठी. हे मेट्रोचं काम कधीपर्यंत कंप्लीट होणार आहे काय माहीत. जर मेट्रोच्या इकडची कामं पूर्ण झाली ना, तर मला वाटतं जवळजवळ 50% ट्रॅफिक कमी होण्याची शक्यता आहे. 50% नाही, पण ॲटलिस्ट 35 ते 40% तरी आरामात होईल ट्रॅफिक कमी इकडचं. ह्या मेट्रो पिलरची हाईट बघा किती वरती आहे. बाप रे बाप रे बाप. म्हणजे ती मेट्रो लाईन किती उंचावरून गेले. गाण्याचे सुद्धा व्हिडिओ बनवायचं म्हणतो, पण मला वेळ नाही मिळत आहे. लास्ट गाण्याची व्हिडिओ खूप टाईम झाला अपलोड केल्या, पण आता लेटेस्ट गाणीसुद्धा मला अपलोड करायची आहेत. कारण गाण्याचं चॅनलसुद्धा आहे माझं. जर तुम्ही तिकडे व्हिजिट नसेल केला तर त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही जा तिकडे. शॉर्ट्स व्हिडिओ टाकतो आहे मी तिकडे माझ्या गाण्यांच्या. आणि माझी भजनांचंसुद्धा एक चॅनल आहे वेगळं, त्याचीसुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. तिथे जाऊन तुम्ही भजनाचे व्हिडिओसुद्धा बघू शकता. इथे प्रत्येक वेळेला ट्रॅफिक असतं. मग एक शॉर्टकट मी इकडून मारतो. हा शॉर्टकट इतकाही नाही आहे. पुढे जाऊन थोडंफार ट्रॅफिक तर भेटतंच, पण इथलं जे ट्रॅफिक आहे ना, आता इथून समोरचा रस्ता पूर्ण खाली आहे आणि इकडे बघा हे पूर्ण भरलेलं आहे. तर तो थोडाफार रस्ता जो आहे ना, तो किंवा वेळ जो आहे तो वाचतो ट्रॅफिकमधला. सगळ्यांनाच नाही माहिती हा रोड, पण जे रोज ये जा करतात त्यांना माहीत आहेत. आणि ऑफकोर्स रिक्षावाले जे आहेत रेग्युलर त्यांना माहीत आहेत. अरे रे, कुठून आलो मी, बापरे. चले भाई, चल चल चल. बाईकवाल्यांचं हे बरं असतं की एक साईडचा रोड आहे ना, साईडचा थोडा थोडा खाली असतो, त्याच्यामुळे तिथून थोडं पुढे पुढे जाता येतं. हे सगळ्यात बरं आहे, एक बेनिफिट आहे. ट्रॅफिकमध्ये बघायला गेल्यानंतर फक्त हाच एक प्रॉब्लेम आहे की वेळ खूप जातो ट्रॅफिकमुळे. तसं बघायला गेलं ना तर अंतर फक्त 25 मिनटाचं आहे म्हणेन, अर्धा तास पण नाही. ऐसा हो गाडीवाल्याच्या तुमच्या. हां, तर मी म्हणत होतो की तसं जायचं अंतर फक्त अर्धा तासाच्या आतमध्येच पोचतं मी 25 मिनटामध्ये. पण
रिटर्न जाताना मला ऑफिसमधून घरी जाताना त्याच्याहून डबल वेळ लागतो मला. 45 मिनिट्स प्लस लागतात मला इकडे. पाऊण तासाच्या वरती लागतो, कधी कधी 1 तासाच्या वरतीसुद्धा लागतो, 1 तास 5 मिनटं वगैरे. पण पाऊण तास ते 1 तास याच्यामध्ये मी पोचतो. रस्त्याच्या बाहेर म्हणजे फुटपाथवरती आता मला चढवायला लागते इकडे बघा. इकडून सुद्धा रस्ता, फुटपाथवरून सुद्धा रस्ता बनवला आहे. अरे बंद झाली गाडी माझी का बाबा अचानक. ओके, काढा बा, काढा फुटपाथवरून काढा. मी पण घेऊ का वरून? सर मी पण वरतूनच टाकतो गाडी. हो हो हो, फुटपाथवरून काय करणार, ऑप्शनच नाही ना यार. ट्रॅफिक इतकं आहे की जाम जाम. इथून रोड क्रॉस करावा लागतो, विच इज रिअली 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 रिस्की. हां, यांनी इथे कुठेतरी इथे ना ट्रॅफिक सिग्नल वगैरे ठेवला पाहिजे होता, पण इथे चान्सच भेटत नाही घुसवायला गाडी. कंटिन्युअस गाड्या आहेत. आता ती तिकडची बस आहे ना, ती जेव्हा आतमध्ये टाकेल ना गाडी, तेव्हा तिकडच्या गाड्या ज्या आहेत थांबतील आणि मग मी इथे आतमध्ये टाकू शकतो गाडी. अशी परिस्थिती आहे. तो बसवालासुद्धा स्ट्रगल करतो आहे, कारण इथे कोणी ट्रॅफिक हवालदार असतं, पण ते नुसते फाईन मारायला असतात. आणि जागा बघा पण कसे ठेवले, असे ब्लॉक ठेवले 2 सिमेंटचे. आले रिक्षावाल्या, तर बघा चला. माझ्या तोंडामध्ये ही फेमस शिवी आहे बाबा. मी कंटिन्युअसली शिव्या नाही घालत, पण काय काय लोकांचे ना मी व्लॉग बघतो, मोठं व्लॉग्स वगैरे, तर काय काय लोक कंटिन्युअस शिव्या घालत जातात त्यांच्या व्लॉगमध्ये, आणि ॲक्च्युली ते फेमससुद्धा झालेत फक्त शिव्या घातल्यामुळे. पण मला अशा प्रकारे फेमस व्हायला बिलकुल नाही आवडणार आहे, आणि मला जमणारसुद्धा नाही कंटिन्युअसली अशा शिव्या घालत जा. एक कधीतरी 1-2 शिव्या येतात तोंडामध्ये. मी 30 FPS शूट करतो आहे, त्याच्यामुळे रात्रीची क्वालिटी थोडी जरा ओके असते. आणि नाईट मोड मी ऑन नाही केला आहे. नाईट मोड ऑन केल्यावरती काय होतं, थोडं अजून मस्त दिसतं जर रात्रीचं शूट करताना व्हिडिओ कुठलाही शूट करत असेल ना तर. आणि जर 60 FPS जर शूट केलं ना मी रात्री, तर अजून डार्क दिसेल, कारण त्याचं जे शटर आहे ना कॅमेऱ्याचं, हे कधी पण जितके FPS जास्त असते ना तितकं फास्ट ओपन होतं आणि लाईट आतमध्ये कमी येते. ही कॅमेराची थोडं थिअरी आहे मी म्हणेन, आणि थोडं प्रॅक्टिकलसुद्धा आहे त्याच्यामध्ये. तर ती जर समजून घेतली ना तर थोडं व्यवस्थित फुटेज मिळतं. म्हणून मी आज मुद्दामून 30 FPS शूट करतो आहे. 60 FPS मी शूट नाही करत आहे, कारण आता रात्र आहे म्हणून. नाहीतर फुटेजमध्ये काहीच दिसणार नाही, थोडं काळो दिसेल जास्त. दिवसा ओके आहे, दिवसा 60 FPS मी शूट करू शकतो आरामात 4K मध्ये. पण आता जे आहे हे 4K 30 FPS आहे. हा जो कॅमेरा आहे हा 5K सुद्धा शूट करतो, पण 5K मध्ये शूट करायला गेलं तर काय होतं माहिती आहे, त्याच्यामध्ये जे मेमरी कार्ड मी टाकलं आहे ना कॅमेरामध्ये, ते खूपच म्हणजे 65 की 60 GBचं आहे काहीतरी. तर मला फुटेज त्याच्यामध्ये खूप कमी मिळते. याच्यामध्ये ती ब्लॅकवाली जी आपल्या मोबाईलमध्ये टाकतो ना आपण, ब्लॅकवालं मेमरी कार्ड, ते वालं नाही चालत. ह्याच्यासाठी एक स्पेशल मेमरी कार्ड येतं कॅमेरासाठी, म्हणजे जो गोप्रो वगैरे आहेत त्याच्यासाठी, किंवा ड्रोनमध्ये यूज करतो त्याच्यासाठी, किंवा जे एक प्रोफेशनल मोठे कॅमेरे असतात त्याच्यासाठी एक स्पेशल मेमरी कार्ड येतं, आणि तीच मेमरी कार्ड त्या कॅमेरामध्ये सपोर्ट करतात किंवा चालतात. त्याच्या खालची मेमरी कार्ड तुम्ही नाही टाकू शकत, कारण ते रीडच करत नाही. कारण ज्या मेमरी कार्डची जी रीडिंगची जी क्षमता जास्त असते ना, ते वालं कुठलंही मेमरी कार्ड तुम्ही टाकू शकता. आता बाबा पडला असा.
हे मलासुद्धा माहिती नव्हतं. मी जेव्हा हा कॅमेरा परचेस केला ना, तेव्हा मी असंच एक साधं मेमरी कार्ड माझ्या कॅमेरामधलं टाकून बघितलं, तर ते डिटेक्टच करत नव्हतं. मेमरी कार्ड नॉट सपोर्टेड की असं काहीतरी दाखवत होतं मला स्क्रीनवरती. मग मी ज्याच्याकडून कॅमेरा घेतला त्याला फोन केला की अरे असं असं दाखवतो आहे. मग तो बोलला की अरे याच्यासाठी असं असं स्पेशल एक मेमरी कार्ड येतं. त्याने मला त्याची लिंक वगैरे पण पाठवली. ते बोललं हे वालंच चालतं त्याच्यामध्ये. आणि जेव्हा त्याची प्राईस बघितली तेव्हा माझ्या डोळे असे उघडेच्या उघडे झाले. म्हटलं एवढ्याशा मेमरी कार्डसाठी एवढे पैसे, हो. पण काय करणार आता, कॅमेऱ्यासाठी एवढा खर्च केला आहे म्हटलं, मग तेवढं आता घ्यावंच लागणार. सो फायनली मी पोचलो इथे. मी पहिलं ना इथे पार्किंग करायचं, ह्या गाड्या लागल्या तिकडे, पण आता सध्या मी इकडे पार्किंग नाही करत. आता पार्किंग करतो मी दुसरीकडे. तर चला, हा व्हिडिओ इथेच थांबवतो मी. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या ज्या व्हिडिओज आहेत त्या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील. तर चला, बाय बाय.